नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात तो SSC GDचा कट ऑफ आज रात्री लागलेला आहे 12च्या आसपास. तर इथे बघू शकता तुम्ही की महाराष्ट्राचा कट ऑफ कितीवर गेलेला आहे. जर तुम्ही बघायला गेलं सगळ्यांचा कट ऑफ बघू, हा आहे फिमेलचा कट ऑफ. इथं फिमेल कॅन्डिडेट दिलेलं आहे. तर फिमेलचा आपण महाराष्ट्राचा कट ऑफ बघूयात कितीवर गेलेला आहे. एक मिनिट. महाराष्ट्राचा बघूयात. BSFचा EWS कॅटेगरीचा जनरल कॅटेगरीचा 8 व्हॅकन्सी होत्या, 107 कट ऑफ गेलेला आहे. त्याच्या खाली OBC आहे जनरल 107. त्याच्यानंतर SC कॅटेगरी जनरल नक्सल तुम्ही बघून घ्या, नक्सल पण लागलेला आहे 110 SC कॅटेगरी. त्याच्यानंतर तर बघू शकता SC कॅटेगरी नक्सल एरिया 116 फिमेलचा. ST कॅटेगरी BSF 96वर लागलेला आहे बघा मित्रांनो, 96.49. अनरिझर्व कॅटेगरी 110, नक्सल एरियाचा पण 110. त्याच्या खाली आपण CSF बघितला तर CISF जनरल कॅटेगरी 10 व्हॅकन्सी होत्या, 113 लागलेला आहे. त्याच्यानंतर CISF नक्सल एरिया 119. त्याच्यानंतर CISF जर बघायला गेलं OBC कॅटेगरी OBC 115 CISF नक्सल एरिया 118. त्याच्यानंतर CISF SC कॅटेगरी 116 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर CISF नक्सल एरिया 119. CISF ST कॅटेगरीचा लागलेला आहे मुलींचा 103वर लागलेला कट ऑफ, 8 जागांसाठी होती. अनरिझर्वचा आहे 120. त्याच्यानंतर अनरिझर्व नक्सल एरिया 125 CISF. त्याच्यानंतर EWS 112 जनरल, OBC 115. त्याच्यानंतर CRPFचा लागलेला मित्रांनो अनरिझर्व कॅटेगरीचा आहे CRPF ही पोस्ट. त्याच्यानंतर CISFचा अनरिझर्वचा धरायला गेलं तर 120 लागलेला आहे. गेलं तर EWS कॅटेगरीचा लागलेला 109 मित्रांनो. OBC कॅटेगरी जनरल एरिया 108वर लागलेला आहे मुलींचा. नंतर ITBP OBCच नक्सल एरिया 110. त्यानंतर SC कॅटेगरी 109. ST कॅटेगरी जनरल 96 मार्कावर लागलेला ITBPचा. नंतर ITBP अनरिझर्व कॅटेगरी 111 म्हणजेच ओपन. ITBP नक्सल एरिया अनरिझर्व 112. त्याच्यानंतर BSF कडवळूया. BSFचा OBC कॅटेगरीचं लागलेलं आहे 83. त्याच्यानंतर ST कॅटेगरी लागलेलं आहे 102. अनरिझर्व लागलेलं आहे 83. त्याच्यानंतर OBC CISF 100 मार्कावर. नंतर CISF 113 ST. नंतर अनरिझर्व 86. 86 जे मार्कावर लागलेलं आहे ते आहे बॉर्डर एरिया. हे बघा इथं बॉर्डर दिलेलं आहे त्यांनी, आणि जे जनरल एरिया आहे ते हे जनरल एरिया आहे. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अनरिझर्व असम रायफल 131. BSFचा EWS लागलेला आहे 123 मार्कवर. EWSचा OBCचा BSF लागलेला आहे 124. नंतर OBCचा नक्सल एरिया 110. BSF SC कॅटेगरी लागलेला आहे 119. त्याच्यानंतर BSF ST कॅटेगरी लागलेला आहे 109 वाल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि BSF नक्सल एरिया 104 मार्क्सवर सिलेक्शन झालेलं आहे. नंतर BSF अनरिझर्व कॅटेगरी जनरल 124 मार्क्स. CISF जर बघायला गेलं तर EWSचा लागलेलं आहे जनरल 133. आणि CISF OBC कॅटेगरीचं बघितलं तर लागलेलं आहे 134. नंतर OBC झाल्यानंतर SC कॅटेगरी CISFसाठी 130वर लागलेलं आहे कट ऑफ. नंतर ST कॅटेगरीचा लागलेला आहे 118वरती. नंतर CISF ST कॅटेगरी नक्सल एरिया 123वर लागलेला आहे. म्हणजे नक्सल एरियाचा जास्त लागलेला आहे CISFचा जनरल कॅटेगरीपेक्षा. 118 जनरल आणि 123 नक्सल एरिया. तर आता CRPF बघूया.
CRPFचं जर बघायला गेलं CRPF EWS कॅन्डिडेट मुलांचा बरं का 125वर लागलेला आहे. नंतर OBCचा लागलेला आहे 126ला. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा लागलेला आहे 121ला. SC कॅटेगरीचा लागलेला आहे 112ला. ST कॅटेगरी 110वर. रिझर्व OBC त्यांचं गेलेलं आहे 184 व्हॅकन्सी होत्या 127वर गेलेलं आहे. हे जे दिसतंय हायलाईट करतो मी. जे तुम्हाला दिसतंय इथं समजा आपण ही CRPF पोस्ट घेतली. CRPF जी आहे तिथं ST कॅटेगरी OBC कॅटेगरी 126, EWS कॅटेगरी 125, OBC नंतर SC कॅटेगरी 122 आणि ST कॅटेगरी 110 मार्क्सवर लागलेला आहे. म्हणजे जनरल एरियापेक्षा नक्सल एरियाचा कट ऑफ जास्त गेलेला आहे 116वर आणि जनरल एरियाचा 110वर. शक्यतो असं नक्सल एरिया कमीच लागतो. पण ह्या वेळेस SSBचं पण आहे. SSB आहे EWS जनरल 133, नंतर OBC जनरल 134. नक्सल एरियाचा बघून घ्या त्याच्या खाली आहे. SC कॅटेगरीचा लागलेला आहे SSBचा मुलांचा 130वरती. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जनरल 118वर लागलेलं आहे. 7 जागा होत्या मित्रांनो आणि 7च्या भरल्या गेले 118. नक्सल एरिया अनरिझर्व 125 आणि अनरिझर्व जनरल 134वर लागलेला आहे. तर हा होता महाराष्ट्राचा कट ऑफ मुलांचा. सिलेक्शन झालेल्या सर्व मुलांचं अभिनंदन. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी नाराज होऊ नका. पुढे फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीपासून वेळापत्रक आलेलंच आहे पेपरचं. तर जोमाने अजून तयारी करा. तुम्ही थोड्या मार्कावरनं राहिला असेल, कोणी 1 मार्काने, कोणी 2 मार्काने, कोणी 5, 10, तर तुम्ही खूप जवळ पोचलेला होता मित्रांनो. एवढं सोपं नव्हतं पेपर पास होऊन ग्राउंड देणं, ग्राउंड पास होऊन एवढ्या उन्हात पळवणं आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल पण तुम्ही पास झाला. एक तुम्हाला आता कॉन्फिडन्स राहील की याच्या पुढची तयारी कशी करता येईल. तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील की आपण मेडिकल पण पास होतो आहे तर आपल्या पेपरला चांगला स्कोर आला पाहिजे.